एक आणखीन प्रश्न आहे. जाहिरात क्षेत्रातले भरत दाभोळकर आहेत आपल्यासोबत. नमस्कार. आपण अजित आल्यावरती बोलू. जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा प्रत्येक पक्षाने आपापले कॅम्पेन्स केले होते आणि तेव्हा एका न्यूज चॅनलने मला बोलवलं की या सगळ्या कॅम्पेनचं तुम्ही विश्लेषण करा. आणि तेव्हा मी स्पष्टपणे म्हटलं की सगळ्यात घाणेरडी कॅम्पेन एनसीपीची होती, सर्वात दिशाहीन कॅम्पेन काँग्रेसची होती आणि सर्वात उत्तम कॅम्पेन मनसेची होती. हे तेव्हा मी त्या टीव्ही चॅनलवर म्हटलं. तेव्हा मला एकाने प्रश्न विचारला की मनसेच्या कॅम्पेनमध्ये जेव्हा पक्षाचा एक ब्लूप्रिंट निघतो की महाराष्ट्राची प्रगती कशी व्हावी हा पक्षाचा ब्लूप्रिंट आहे, पण जेव्हा राज ठाकरे बोलतात ॲज द लीडर ऑफ दॅट पार्टी तेव्हा ते फक्त मराठी माणसाविषयी बोलतात. आणखीन त्यांना एवढं कळतं का की महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये फक्त मराठी माणसांची टक्केवारी फार कमी आहे. तर त्या दृष्टीने ते ही तफावत जी आहे की महाराष्ट्राचा ब्लूप्रिंट एक वेगळा आहे आणि राज ठाकरेंची भूमिका फक्त मराठी माणसांविषयी आहे. ह्या तफावतीचा तुम्ही कसा समतोल साधू शकता त्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं, ते तुम्ही द्यावं अशी माझी इच्छा आहे. सांगतो. मुळात पहिल्यांदा महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.5 कोटी आणि या 11.5 कोटी लोकसंख्येमध्ये जवळपास 9.25 कोटी मराठी लोक राहतात. आपण प्रत्येक वेळेला विचार करतो, ज्यावेळेला महाराष्ट्राचा विचार करतो आपण मुंबईमध्ये किती मराठी लोक आहेत याचा विचार करतो, पण महाराष्ट्रामध्ये किती लोक आहेत याचा अंदाज बांधत नाही. आणि मला हाच नेहमी प्रश्न पडतो की इतक्या लोकसंख्येने असलेला जो महाराष्ट्रातला मराठी टक्का आहे आपण त्याचा विचार न करता आपण इतर टक्क्यांचा विचार करून निवडणुका का लढवतोय. मला नाही वाटत भारतामध्ये असं दुसरं कुठचं राज्य असेल की जे इतरांचा विचार करून, आता जसं तुमच्या बडोद्यामध्ये 5 लाख मराठी लोक राहतात म्हणून त्या मराठी लोकांचा विचार करून गुजरातच्या निवडणुका होतात का. जी लोक मुंबईमध्ये राहत आहेत मग मराठी असतील त्यांनी महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विचार करावा आणि माझी भूमिका नीट आपण समजून घ्यावी. इथे जे वर्षानुवर्ष राहणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल माझं काही मत नाही आहे, परंतु नव्याने जे लोंढे येत आहेत हे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा मराठी माणसाचा विचार करणार नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला एखादी घटना घडते, महाराष्ट्रामध्ये एखाद्या गोष्टी ज्या वेळेला होतात त्यावेळेला हे स्वतः जे अमराठी ज्यांना आपण म्हणतो हे भूमिका का नाही घेत. म्हणजे ताजमहाल हॉटेलमध्ये काहीतरी झालं की ह्यांच्या मेणबत्त्या बाहेर निघणार आणि ज्या वेळेला इथे ट्रेनमध्ये ज्यावेळेला बॉम्बस्फोट होतात त्यावेळेला कुठे असतात त्यांच्या मेणबत्त्या. हा जो मला प्रश्न पडतो ना, मला असं वाटतं ह्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे ज्यांचा विचार करून आपण पुढे जातोय. आपण मला असं वाटतं महाराष्ट्रामधल्या 9, 9.5, 10 कोटी जनतेचा विचार करावा, मराठी जनतेचा विचार करावा. मी त्यांचाही विचार करायला तयार आहे. ज्या वेळेला चांगलं शहर ज्या वेळेला घडेल त्यावेळेला त्याचा लाभ त्यांना पण होणार आहे. असं नाही आहे की फक्त मराठी माणसाला होणार आहे. पण एखादी गोष्ट एखादा माणूस काय बोलतोय त्याच्या डिटेलमध्ये न जाता फक्त टेलिव्हिजन चॅनल जे काही ट्विस्ट करून दाखवत आहेत त्याच्यावरती विचार करून जर फक्त म्हणजे तुम्ही ना मी हिंदी इंग्रजी चॅनलबद्दल बोलतोय, वाटेल ते दाखवत असतात, वाटेल ते सांगत असतात. आणि मला असं वाटतं की मूळ विषयामध्ये त्यांनी लक्ष घालावं अशी माझी त्यांना पण विनंती आहे की ते नक्की राज ठाकरे काय बोलतोय आणि तो काय सांगतोय, कोणाबद्दल बोलतोय हेही त्यांनी एकदा समजून घ्यावं. आणि भरतजी मला असं वाटतं की आपल्यासारखी व्यक्ती यांनी अँबॅसेडर म्हणून काम केलं पाहिजे. कारण तो जो वर्ग आहे त्यांच्याशी आपले संबंध फार येतात, आमचे येतच नाहीत, आम्हाला कोण विचारतंय. आणि त्या वर्गाला साधारणपणे हजी अलीच्या पुढे विजा लागतो. टाइम्स ऑफ इंडियामधूनच त्यांना फक्त बातम्या कळतात महाराष्ट्रामध्ये काहीतरी झालं मग एवढंच फक्त करतात. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला आहे. महाराष्ट्रामधला जो उद्योगपती आहेत किंवा राहणारे जे लोक आहेत ते महाराष्ट्राच्या दुष्काळाचा का नाही विचार करताना दिसत. मला असं वाटतं की त्यांनी देखील त्या प्रकारची भूमिका निभावली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. त्यात काय गैर आहे. त्याच्यामुळे राज ठाकरे बोलतोय वेगळं असं नाही आहे. तो विकास आराखडा आणि राज ठाकरे हे दोन्ही तेच बोलत आहेत. फक्त त्या लोकांनी ही भूमिका नीट समजून घेतली पाहिजे एवढाच फक्त विषय. अरे बापरे. मला एकदा एकाने विचारलं होतं की तुमची रास कुठची, मी त्यांना दांडिया सांगितली होती. मला प्रश्न वगैरे काय नाही, मला नेहमी कल्पना येते की आपण
नारायण राणे, छगन भुजबळ, उद्धवजी सगळे बाळासाहेबांच्या मुश्किलीतून बाहेर पडलेले सिंहाचे छावे आहेत. नरसिंहांचेच आठवड्यात आपल्या सगळ्यांना पाहिल्यावर असे जे वेगळे झालात आपण सगळे, हे जर एकत्र काही चमत्कार झाला आला आणि काही ठरवलं आपल्या हिताचं करायचं तर काय घडू शकेल? कुंडलीत काय लिहिलंय कुंडलीमध्ये आपण पाहिल्यानंतर दाखवले तुम्ही सांगा आता काय ते असेल ते. पण अतिशय मनासानेने माझ्या विचार येतो, आपण सगळे ज्या चळवळीने आम्ही चौघे येतो, तुम्हाला हात दाखवतो. बरं का? आता आमच्या राशीत काय लिहिलंय एकदा सांगा ना तुम्ही पण. मग आणखी एक छोटासा प्रश्न. हा. मध्यंतरी पोलीस आयुक्तांनी पत्र काढलं की जे कोणी मुख्यमंत्री, पंतप्रधान, मंत्री या सगळ्यांबद्दल लिहितील त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला टाकला हो. आणि त्याला जामीन मिळणार नाही. हं. आता अशा पद्धतीने जे पत्रकार आम्हाला रोज माहिती देतात, जीव धोक्यात घालून खरंच शहाणं करतात, आम्हाला सगळी माहिती देतात, ते काय वाटेल ते लिहित नाही. तर त्यांनी जर लिहिलं तर त्याच्यातून आपल्याला सुधारणेला वाव असतो. असा विचार न करता एवढ्या टोकाची भूमिका शासनाने का घेतली असेल? ते कसं आहे, मला हे काय असे ह्या गोष्टींची अंमलबजावणी कधी होणार नाही. आणि आपल्यासारख्या राज्यामध्ये, आपल्यासारख्या देशामध्ये या प्रकारच्या गोष्टींची अंमलबजावणी होऊ शकत नाही. आणि असं जर सांगितलं तर दुप्पट वेगाने अजून जास्ती बोला त्यांच्या विरोधात. परवा अधिकृतपणे ते पत्रक मागे घेतलं महाराष्ट्र शासनाने. घेणारच ना ते मूर्खार. याचिका दाखल केल्यानंतर घेतलं. तुम्हाला बोलतात याचिका दाखल केल्यानंतर ते घेतलं. हो. तोपर्यंत नाही घेतलं. तर असं काय एवढ्या टोकाला पत्रकारांबद्दल एवढ्या टोका? राज्यकर्त्यांचे पत्रकारांचे संबंध खूप चांगले पाहिजे. हो. कितीतरी गोष्टी ते आपल्याला माझे नसताना चांगले आहेत. ठीक आहे. तर मला एकच प्रश्न येतो, असं का घडलं असावं आणि या शासनाच्या कुठल्या व्यक्तीच्या मनात हे आलं असावं की इतका कठोर कायदा करा? ते काय होतंय, एखाद्या व्यक्तीला आलेला झटका हे राज्याचं धोरण बनून बसतं. हेच मत मला आवडतं. धन्यवाद. पुण्याहून सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आहेत आता आपल्यासोबत. राजसाहेब नमस्कार. आमच्यासारखी अनेक माणसं आपल्या प्रेमात पडली होती, आपण टोलचा विषय काढलात म्हणून. होती. हो होती, आता होतीच म्हणायला पाहिजे. हं. परंतु दुर्दैवाने हा विषय आपल्या अजेंड्यावर थोडा मागे राहिलेला दिसतोय. 2012 साली आपण सगळ्या टोल नाक्यांवर आपल्या मनसैनिकांतर्फे वाहनांची गणना केली. आता गेल्या महिन्यामध्ये सर्व टोल नाक्यांचे नक्की वाहनं किती धावली याचे आकडे वेबसाईटवर आलेले आहेत. तेव्हा आपले 2012चे आकडे जर आपण जाहीर केले, जे आपण तेव्हा कबूल केलं जाहीर करणार होत म्हणून, ते जर केले तर दोन्ही टॅली केलं तर महाराष्ट्रात टोलमध्ये किती झोल आहे हे सगळ्यांना समजू शकेल. तेव्हा आपल्याला विनंती अशी आहे की आपण हे आकडे कधी जाहीर करणार एवढं. पहिली गोष्ट आपल्याला एक सांगतो, जर हा मुद्दा मी मांडला नसता किंवा मी जर काढला नसता तर तो पटलावरती महाराष्ट्राच्या आला नसता. हेही आपण पहिल्यांदा लक्षात घ्या. तो मुद्दा ज्या वेळेला आम्ही लावून ज्यावेळेला धरला होता किंवा धरला आहे, त्यावेळेला दुसरे कोणीही राजकीय पक्ष बरोबर आले नाहीत. हे तरी मान्य आहे की नाही आपल्याला? तेच सांगतोय. या सगळ्या गोष्टींचे आकडे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये दिले. सगळी कागदपत्रं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये दिली. आपण पुण्याचे आहात. मला असं वाटतं अनिल शिदोरे आपल्याशी बोलले असतील हा सगळा विषय. आपल्याला कल्पना असेल. आपण हा विषय आज काढत आहात, मला आनंद आहे त्या गोष्टीबद्दल. परंतु त्याच्यासाठी आम्ही लोकांनी ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्याही मान्य करणार आहात की नाही? त्याशिवाय का राज्य सरकारला हे टोल बंद करायची वेळ आली? ते जर आंदोलनं झाली नसती, त्या जर गोष्टी आम्ही चव्हाट्यावरती मांडल्या नसत्या तर हे आजपर्यंत झालं असतं का? म्हणजे काँग्रेसच्या सरकारने पण सांगितलं आम्ही 52 का 53 टोल नाके आम्ही बंद करत आहोत. त्यांनी यादी जाहीर नाही केली. त्याच्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, त्यांनी जाहीर केलं, त्यातले काही टोल नाके बंद झाले. ह्यातला मला वाईट काय वाटतं माहिती आहे ना, की ज्यांनी ह्या गोष्टींसाठी आंदोलनं केली त्यांना हे प्रश्न विचारले जातात आणि जे मूग गिळून गप्प बसले त्यांना कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत आपल्याकडनं. मग उद्या म्हणाला आमचं त्यांच्यावरती प्रेमच नव्हतं. पण प्रश्न असा आहे की जे करत नाहीत त्यांना प्रश्न नाही आणि जे करतात त्यांना हे प्रश्न विचारले जातात. आम्ही जर हे पाऊल घेतलं नसतं, उचललं नसतं तर मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये टोल हा विषयच निघाला नसता, कोणी काढला पण नसता. आणि भाग 2, मी जे सतत सांगत होतो की त्याला एक पारदर्शकता पाहिजे त्या संपूर्ण गोष्टीला. जगामध्ये टोल वसूल होतात, टोल घेतले जातात, पण नक्की तिथे गाड्या किती जात आहेत, तिथे टोल किती वसूल केला जातोय याची यादी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये दिली होती. आणि आपण जर सांगत असाल ते आम्ही वेबसाईटवरती टाकतो. अनिल शिदोरे कुठे आहेत? इथे बसलेले आहेत. आपण दोघेही पुण्याचे आहात, जाता आता चर्चा करा.